ही बातमी समोर येते ती आपण आता बघूयात। राजकीय वर्तुळात घडामोडी घडतायत। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतली आहे। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षाने केली आहे। तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवा, अन्याय होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल, योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही नाराज आमदारांनी पक्षावरती जी टीका केली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवरती टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। तर मी नाराज नाही असं स्पष्टीकरण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी दिलंय। चहापानानंतर झालेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेत शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। शिंदे नेमका काय म्हणाले ऐकूयात। एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे। आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत। काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये करतो, यापूर्वी केलेलं आहे। पुन्हा अभिनंदन। खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे। आता मंत्रिपदावरती वर्णी न लागल्यामुळे शिवसेनेचे अनेक मंत्री नाराज आहेत, आमदार नाराज आहेत आणि त्यामध्ये सुर्वेंच्या नावाची देखील मंत्रिपदासाठी जी चर्चा होती तर संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे आणि शिंदे आपल्याला नक्की न्याय देतील अशी अपेक्षा सुर्वे यांनी व्यक्त केली। संघर्ष माझ्या 5वीला पुजलेला आहे। शिंदे साहेबांनी योग्यच विचार काहीतरी माझ्याबद्दल चांगलाच विचार केला असेल। कदाचित मंत्र्यांची खूप मोठी लाईन लागली होती मंत्रिपदासाठी। काही आजी माझी मंत्री होते, काही मातबर नेत्यांची मुलं होती, काही मोठ्या घरची लोक होती। मी गरीब सामान्य कार्यकर्ता आहे आणि याच्यातून सिद्ध झाले काय संघर्ष हेच माझं जीवन आहे। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरनं संजय राऊत यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला। राज्यामध्ये बिनखात्याचं सरकार आहे, बहुमत असलेल्या सरकारचा 1 महिन्यानंतर शपथविधी झाला असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावरनं संजय राऊतांनी टीका केली। बिनखात्याचं सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही। ते गृहमंत्री आहेत का, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का, त्यांनाही माहीत नाही। योग्य तो निर्णय होईल। परभणीतल्या घटनेवरती निष्पाप लोकांना बेदम मारहाण केलेली आहे, तसे व्हिडिओ आमच्याकडे असं नितीन राऊत म्हणतायत आणि विधानसभेमध्ये ते व्हिडिओही सादर करणार आहेत। कुठे परभणीतल्या घटनेमध्ये पोलिसांकडून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणावरही जर अन्याय झाला असेल किंवा अशा पद्धतीची काही चर्चा असेल तर ते जर निष्पन्न